नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आता तुम्ही म्हणतान ही असं काय म्हणू राहिली बाई, नवीन एक ब्लॉग? हिच्या चॅनलवर तर बऱ्याचदा रेसिपीच असतात। अहो, मी रेसिपीच टाकते चॅनलवर, पण अधून मधून मन आलं तर ना मी ब्लॉग देखील टाकत असते। आणि आज ना माझं खरंच मनापासून मन होतं की मी छोटासा होईना ब्लॉग शूट करू। आणि आज ना ब्लॉग शूट करायचं कारण काय आहे माहिती का? आज आमच्याकडे एवढं भारी वातावरण झालंय ना, तुम्ही विचारूच नका, एकच नंबर। कारण फेब्रुवारी आणि मार्च एवढं ऊन पडत होतं ना, तर लय जास्त। आणि ह्या 2-4 दिवसात तर ना एवढं ऊन पडत होतं विचारूच नका। पण अचानक आमच्याकडनं आज आभाळ आलं, वारं सुटलं आणि मस्त रिमझिम पाऊस सुरू झाला। एवढं फ्रेश वातावरण झालंय विचारूच नका, एवढं भारी वाटतंय ना, एकच नंबर। तर म्हणलं चला तुमच्या सोबत देखील शेअर करावं। तुम्हाला ना पाखरं वरडलेले, आभाळ गरजलेलं नक्कीच व्हिडिओ मध्ये ऐकू येत असेल। आणि ना मी पाठीमागलचं वातावरण दाखवण्याच्या आधी ना तुमच्याकडे सगळ्यांकडे माझं एक काम आहे, आणि ते काम नक्की करा आणि मला कमेंट मध्ये देखील त्याचं उत्तर द्या। तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर हे डाग डाग दिसत असतील ना, तर ते ना आमच्या इकडे देवी आल्या होत्या। म्हणजे माझ्या आधी मुलाला आल्या, नंतर मुलीला आल्या, नंतर मला आल्या, नंतर माझ्या हस्बंडला आल्या, सगळ्यांनाच आल्या। आता इथं कुणी देवी म्हणतं, कुणी कन्या म्हणतं। उन्हाळ्यामध्ये स्पेशल हे होतं आणि 15-3 वार झालं ते येऊन गेलेलं, पण डाग काय पटकन कमी होणार। डॉक्टरनी ना औषध वगैरे दिले, टूप दिली, पण डॉक्टर म्हणले हळूहळू होईल। आणि तुमच्याकडे काही घरगुती उपाय असेल तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका प्लीज, नक्कीच। आणि ज्याच्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचलाय आणि त्यांना काही माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा। चला मग मी दाखवते आमच्या इथालचं वातावरण तुम्हाला। तुम्ही पाहू शकता आमच्या दारातला आंबा। आमच्या दारामध्ये ना आंब्याचं झाड देखील आहे, आणि ह्या वेळेस आंब्याला एवढ्या कैऱ्या आल्यात ना, आणि बाकी साईडला आबाळ आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता कैऱ्या। या आंब्याच्या कैऱ्याही म्हणजे लोणचंही घालू शकतो, आणि आंबे खाण्यासाठीही होतात। आणि असा गच्च आंबा भरलाय ना कैऱ्यानी लई। आणि हे बाय पक्ष्यांची धावपळ सुरी, ते त्यांच्या घरी येऊ राहिलेत। आमच्या आंब्याच्या झाडाच्या वरी एक शोचं झाड आहे, दोन्ही सोबत वरती गेलेलेत। आणि इथं आमच्या आंब्याच्या झाडावर आणि शोच्या झाड एवढे पक्षी राहतात ना, लय जास्त। आणि आंब्याच्या झाडासोबत ना आमच्या इकडं आमच्या दारात तुट्टीचंही झाड आहे। बघा केवढ्याने आवाळ गरजत आहे। त्या तुट्टीला बघा किती तुट्टी आल्यात। या तुट्टीला तुमच्याकडे काय बनतात ना, मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। हे पाहू शकता तुम्ही, मस्त। आणि पाखर वरडालेले, आबाळ गरजलेलं तर तुम्हाला मोबाईल मध्ये ऐकायलाच येत असेल। आणि बाकी मी गच्चीवर जाणार आहे, गच्चीहून मी तुम्हाला दाखते। आमचं घर ना ऍक्च्युली शेतामध्ये आहे, सिटीतच आहे, पण सिटीच्या शेजारी शेतात आहे। आणि बघा आमच्या दारात आंबा देखील आहे। यावेळेस आमच्या आंब्याला एवढ्या कैऱ्या आल्यात ना, विचारूच नका। आणि ह्या कैऱ्या ना लोणचालाही जमत्यात आणि पिकूनही गोड लागतात। तुम्ही पाहू शकता मस्त गच्च आंबा भरलाय, आणि आबाळ असं गच्च भरलेलं आहे, आणखीन जास्त पाऊस येणार आहे। तसंच ना आम्ही आमच्या दारात थोडंफार माळवही लावतो, त्यात वांगी लावलेत। आता वांग्याला वांगे यायला सुरुवात झाली, मी तुम्हाला दाखवते। पाठीमागे ह्याच्यात ना मेथी, दुसऱ्या बी भाज्या होत्या, ते वरून एवढे आंब्याचं हे बाय गावरान वांगे बघा किती छान आले। बाकी दुसऱ्या वांग्याला बी यायला सुरुवात झालीये, ती बाय तिथं बी आलंय। बाकी पुदिना आहे, टोमॅटो आहेत, पत्ता गोबी आहे, फुलगोबी होती, फुलगोबी संपली आता। आता फक्त पत्ता गोबी आहे, टोमॅटो, पुदिना आणि वांगी। आणि तसंच ह्या गोबीच्या मध्ये जागा दिसेल त्यात आम्ही मेथीची भाजी आणि कोथिंबीर लावली होती, आता ती उपटून झाली, संपली। आता त्याच्यामध्ये देखील आम्ही वांगी लावलेले आहेत। आणि ह्या तुट्टीचं झाडाला एवढ्या तुटी येतात ना, विचारूच, इतक्या गोड लागतात ना, लय जास्त खायला। बघा गच्चून कसा आंबा दिसतोय आमचा।
आणि मस्त आबाळ आलेलं आहे, हवा सुटली आहे आणि झिमझिम पाऊसही येऊन गेलाय. हे गच्चीवली झाली, पाणी साचलंय. बाकी बघा, हे बघा आमच्या आंब्याच्या झाडाखाली ना, आंब्याच्या शेजारी किती मोठं शोचं झाड आहे ना, उंच गेलेलं आहे. आणि इथं मध्ये ना खूप सारे पक्षी राहतात, कवळे, दुसऱ्या चिमण्या, आणि सकाळपासूनच पक्ष्यांचा कलबलाट सुरू असतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि असे अधूनमधून ब्लॉग पाहायला आवडतील का तेही कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायचं विसरू नका. परत भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.